विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील परिचारिकांचे काम बंद आंदोलन। जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या धनादेशाचे गणेश नाईक यांच्या हस्ते वाटप आणि मृतांच्या नातेवाईकांना लाकडाची चिता रचण्यासाठी महापालिकेच्या ठेकेदाराकडून जबरदस्ती। घरात बँकेची ब्रांच। अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। काहीतरीच काय घरात ब्रांच कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी हॉस्पिटलमधील नर्स मंगळवारी संपावर गेले असून या संपात सिव्हिल हॉस्पिटल आणि मनोरुग्णालयातील नर्स संपात सहभागी होत असल्याने रुग्णांना सेवा पुरवण्यावर परिणाम झाला आहे। रुग्णांसाठी कपडे, वस्तू, औषधे आणि इतर साहित्य सहज मुबलक मिळावे या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने हा संप पुकारला आहे। स्वतंत्र संचालनालय, परिचारिका पदांची निर्मिती तसेच रिक्त पदे भरणे, घटनेला सरकार मान्यता देणे, सेवा पुस्तके वेळेत तयार असणे, संसर्गजन्य आजारासाठी विमा, दारूबंदी कायद्याचे संपूर्ण पालन आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत। आपल्या या आंदोलनाबाबत सिव्हिल रुग्णालयातील नर्सने प्रतिष्ठा वृत्तवाहिनीला सांगितलं असं। आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 24 तास ड्युटीवरती असतो आणि आम्हाला साहित्याचा पुरवठा कमी आहे। ज्या आता रुग्णांची संख्या वाढलेली आहे त्याप्रमाणे साहित्याचा पुरवठा होत नाही आणि त्याच्यामुळे आमच्यावरती म्हणजे दबाव असतो, म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांचा, वरिष्ठांचा, बाहेरचे राजकीय लोक, त्यावेळेला आम्हाला काही म्हणजे उत्तर द्यायचं नसतं त्यांच्याकडे। त्याच्यानंतर आमचे पेमेंट होत नाहीत, 2-2 आम्हाला पेमेंट मिळत नाही, आम्हाला पेमेंट स्लिप मिळत नाही। समाजातील सर्व घटकांचा समान विकास होण्यास लोकशाही अनन्य महत्त्व आहे। त्यासाठी समाज घटकामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासन करत असल्याचे मत ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे। अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात येणारे अनुदानाचे धनादेश नाईक यांच्या हस्ते सोमवारी वाटप करण्यात आले। नियोजन भवनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी आबासाहेब जराड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी HK जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी अमोल यादव आदी उपस्थित होते। आपला देश बलशाही महासत्ता बनवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाची भावना, मानवतावादी धर्माची आवश्यकता असल्याचेही नाईक यांनी यावेळी सांगितलं। लाकडाची चिता रचून होणाऱ्या अंत्यविधी प्रसंगी होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 4 ठिकाणी गॅस दाहिन्या सुरू केल्या असल्या तरी महापालिकेने त्यासाठी नेमलेले ठेकेदार मात्र मृतांच्या नातेवाईकांना लाकडाची चिता रचण्यासाठी जबरदस्ती करत आहेत। जव्हारबाग येथे 2 आणि कळवा आणि वागळेश्टे स्मशानभूमीमध्ये प्रत्येकी एक अशा 4 गॅस दाहिन्या महापालिकेने सुरू केल्यापासून मागील वर्षभरात तब्बल 1800 जणांचे अंत्यसंस्कार येथे करण्यात आले आहेत। ही दाहिनी सेवा विनाशुल्क असून पर्यावरणाच्या दृष्टीने ठाणेकरांनी मृतांचे अंत्यसंस्कार येथेच करावे या महापालिकेच्या अहवालानुसार संवेदनशील ठाणेकरांनी लाकडाऐवजी गॅस दाहिनीचा मार्ग अवलंबला आहे। मात्र प्रत्येक शवासाठी लागणाऱ्या लाकडासाठी नातेवाईकांकडून 1800 ते 2300 रुपये उकळता येत असल्यामुळे गॅस दाहिनी चालवण्यापेक्षा लाकडाचीच विक्री करून ही मंडळी हजारो रुपये कमवत आहेत। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात 10 मे नंतर पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या गांभीर्याने विचार, तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास रेल्वेच्या अँटी फ्रॉड स्क्वॉड पथकाने केली अटक आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। 10 मे नंतर पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचा दर प्रति लिटरसाठी 3 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे।
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे। ही निवडणूक संपताच पेट्रोलच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। सध्या सरकारी कंपन्यांना दर लिटर मागे स्वतःच्या तिजोरीतून 8 रुपये घालावे लागत आहेत। हा तोटा सरकार भरून काढते, यामुळे सरकारची तूट वाढत चालली आहे। ही वाढणारी तूट कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल दरवाढीला मान्यता देण्याबाबत विचार करत आहे। रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या हातावर तुरी देत निसटणाऱ्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास रेल्वेच्या अँटी फ्रॉड स्क्वॉड पथकाने सोमवारी सीताबेने अटक केली आहे। त्याच्याकडून विविध ठिकाणाच्या तब्बल 17,225 रुपयाची तिकीटं जप्त केली आहेत। मोहम्मद नसीम शेख असे त्याचे नाव असून तो मुंब्रा येथे राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य वरिष्ठ अधिकारी अतुल राणे यांनी दिली आहे। सामान्य प्रवाशांना दुर्लभ असलेली तात्काळ सेवा तिकिटे आरक्षित करून प्रवाशांना दुप्पट दराने वितरित करण्याबाबतच्या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासन हैराण झाले। नेमकी ही तिकिटे कुठून आरक्षित होतात याबाबतची माहिती घेत पोलिसांना शोध घेणे सोपे गेले। बहुतांशी वेळा ही तिकिटे नांदेडहून आरक्षित करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे। नांदेडहून येणाऱ्या तपोवन एक्सप्रेसमधून तिकीट माफिया मोहम्मद शेख येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली। त्यानुसार कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांनी सापळा रचून शेख यास अटक केली आहे। ओळा माजिवडा विभागातील तरुण तडफदार आमदार प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी आणि आप्तेष्टांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच समतानगर येथील त्यांच्या कार्यालयात नागरिकांची रीघ लागली होती। त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप, अन्नदान असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले। प्रताप सरनाईक यांना वाढदिवसाचं अभिषिष्टन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडला अडथळा येणारे बांधकामे हटवण्यासाठी महापालिकेची अंतिम नोटीस, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून शिलाई मशीनऐवजी गृहोपयोगी वस्तूंचं वाटप आणि मुंब्रा येथे नोकरानेच सराफाचे लुटले दुकान। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करण्यासाठी त्यात येणारी बांधकामे हटवण्यासाठी महापालिकेने आता अंतिम नोटीस देण्यास सुरुवात केली आहे। माजिवडा नाका ते पातळीपाडा या 8 किमीच्या पट्ट्यात घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूला 9 मीटरचा सर्व्हिस रोड महापालिका बांधणार आहे। घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असावा अशी येथील नागरिकांची जुनी मागणी आहे। महापालिकेने पहिल्या टप्प्यात माजिवडा नाका ते पातळीपाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बांधायला घेतला आहे। दुसऱ्या टप्प्यात पातळीपाडा ते गायमुख या रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड येणार आहे। सर्व्हिस रोडच्या टप्प्यात येणारी सर्व बांधकामे हटवण्याबाबत महापालिकेने सर्व बांधितांना अंतिम नोटीस देण्यास सुरुवात केली आहे। पावसाळ्याच्या आत ही सारी बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत। परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून शिलाई मशीन आणि सायकलीचे वाटप बंद करण्यात येणार असून त्याऐवजी महिलांना मसाला डंक मशीन, शेवया मशीन, पत्रावळी मशीन, पिठाची गिरणी, सौर कंदील, सोलर कुकर यांचे वाटप केले जाणार आहे। राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या अध्यादेशात महिला आणि बालकल्याण समितीच्या कार्यक्रमाबाबत सुधारणा करण्यात आल्या आहेत।
महिलांना स्वयंरोजगार आणि इंधनाची बचत करण्यासाठी वस्तूंचे वाटपात बदल करण्यात आले आहेत। यापूर्वी सिलाई मशीन आणि सायकलही दिल्या जात असत। तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल्स, 10वी आणि 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, महिलांसाठी समुपदेशन केंद्र, मुलींना स्वरक्षणासाठी प्रशिक्षण योजना सुरू केल्या जाणार आहेत। मालक कामानिमित्त मुंबईला गेल्याचे निमित्त साधून नोकराने सराफाचे दुकान लुटण्याची घटना रविवारी मुंबऱ्यात घडली आहे। तब्बल 225 किलो सोने आणि 10 किलो चांदी असा सुमारे 50 लाखाचा ऐवज घेऊन नोकर फरार झाला आहे। या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी राजस्थान आणि नवी मुंबईत 2 पथके पाठवून नोकराचा शोध सुरू केला आहे। नवी मुंबईतील एरोली आणि आकाशा इमारतीत राहणारे सराफ मनोज नवलखा यांचे मुंब्रा येथील आनंद कोळीवाडा परिसरात अपना ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। त्यांच्या दुकानात देवेंद्र राजपूत हा नोकर गेली 2.5 वर्षे काम करत होता। मालक नाही याचा फायदा घेत त्याने दुकान उघडून दुकानातील 225 किलो सोन्याचे दागिने तसेच 10 किलो चांदी असा 50 लाखाचा ऐवज लंपास केला आहे। आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा। विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील परिचारिकांचे काम बंद आंदोलन। जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या धनादेशाचे गणेश नाईक यांच्या हस्ते वाटप आणि मृतांच्या नातेवाईकांना लाकडाची चिता रचण्यासाठी महापालिकेच्या ठेकेदाराकडून जबरदस्ती। आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क साधा। आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वाघ स्टेट, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 25811458 आणि 25815026। तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी। परत उद्या भेटू याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।